बातमी सविस्तर आहे। पैसे वाटण्यासाठी प्रभागात निघालेल्या भाजप उमेदवाराच्या नातेवाईकाला पकडल्याचा दावा हा काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलाय। लातूरमध्ये भाजपकडून पैसे वाटप सुरू असल्याचा काँग्रेसचा आरोप आहे। लातूरच्या प्रभाग क्रमांक 11 मध्ये भाजप कार्यकर्त्याला पैसे वाटताना पकडल्याचा दावा जो आहे तो काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलेला आहे। प्रभाग क्रमांक 11 मध्ये आपण जर पाहिलं तर हे त्या कार्यकर्त्याच्या खिशामधून जे आहे ते 50,000 रुपयापेक्षा जास्त रक्कम जी आहे ती काँग्रेस कार्यकर्त्यांनी हस्तगत केलेली आहे आणि बूथ क्रमांक 9 आणि काही मोबाईल नंबर लिहिलेले आहेत। त्याचबरोबर काही मतदारांची नावं लिहिली आहेत जी मतदार पुण्यामधून इकडे आणायची आहेत आणि त्यासाठीची सगळी यंत्रणा जी आहे ती त्यावर लिहिण्यात आलेली आहे। हेच ते व्यक्ती आहेत ज्यांच्यावर आरोप करण्यात येतो। रिटायर्ड शिक्षक असल्याचं ते सांगतात। मला सांगा, आता तुमच्या खिशामध्ये हे सगळी कागद सापडलीत, पैसे सापडलीत, काय म्हणणं तुमचं? माझं वैयक्तिक कामासाठी मी माऊली ट्रेडर्स तिथं माझं शटरचं काम झालंय, त्यांना पैसे देण्यासाठी चाललो होतो, पण मी या एरियात त्या पवार मामांनी बोलवल्यामुळे यावं लागलं। भाजपवाले हे सत्याचा माझा यांच्याकडं आणि त्यांच्याकडे जी गृहमंत्रीपद असल्यामुळं त्यांनी वेगवेगळ्या मार्गे दादागिरी करून सर्व लोकांना दारू वाटप चालू आहे, पैसे वाटप चालू आहे। पोलिसांमध्ये जाणार आहात का तुम्ही आता? 100% आम्ही गुन्हा दाखल केल्याशिवाय पोलीस स्टेशन पुढे उतरणार नाही। महेंद्र जोंधळे, टीव्ही मराठी, लातूर।